पर्यटन विशेष श्रद्धा आणि निसर्गाचा मिलाप। कोकण कड्याच्या कुशीत जागृत देवस्थान, वीर धारेराव महाराजांचे दर्शन आणि पर्यटन स्थळांचा अमूल्य ठेवा। आज अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी जागृत देवस्थान, वीर धारेराव महाराजांचे दर्शन घेऊन सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांची पाहणी केली व बळीराजाच्या सुख समृद्धीसाठी मनोभावे प्रार्थना केली। सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे मंदिर फक्त श्रद्धेचे नव्हे तर निसर्गाच्या अद्वितीय सौंदर्याचेही केंद्र आहे। वीर धारेराव महाराज भक्तांच्या नवसाला पावणारे जागृत देव। कुमशेत गावातील वीर धारेराव महाराज हे अहिल्यानगर जिल्ह्यातील 3ऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक गर्दीचे देवस्थान मानले जाते। शिर्डी आणि शनी शिंगणापूर नंतर रविवारी येथे भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते। प्रत्येक नवसाला पावणारा देव अशी श्रद्धा भक्तांच्या मनात घट्ट रुजलेली आहे। मंदिराच्या परिसरातील शांतता, निसर्ग आणि अध्यात्म याचा अद्वितीय संगम इथे अनुभवायला मिळतो। निसर्ग संपन्न कोकण कडा कुमशेतचे मोतीसारखे सौंदर्य। कुमशेत येथून दिसणारा कोकण कडा हा अकोले तालुक्यातील सर्वात सुंदर आणि दुर्लक्षित रत्नांपैकी एक आहे। शांत, अलिप्त आणि विहंगम दृश्यांनी भरलेलं हे ठिकाण पर्यटकांसाठी नवा अनुभव ठरतो। हरिश्चंद्रगड, घाटगर, सांदनदरी, रिव्हर्स वॉटरफॉल, कळसुबाई, रतनगड, भंडारदरा या ठिकाणांप्रमाणेच आता कुमशेतचा कोकण कडा सुद्धा पर्यटन नकाशावर उगम पावत आहे। डॉक्टर किरण लहामटे यांचा पुढाकार। पर्यटन विकास आणि ग्राम समृद्धीसाठी नेहमीच पुढाकार घेणारे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी आज या ठिकाणी भेट देत रस्त्यांच्या कामाची पाहणी केली। पर्यटकांना सुरक्षित आणि सुखकारक अनुभव मिळावा यासाठी आवश्यक योजना राबवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। धार्मिक आणि निसर्ग पर्यटनासाठी आदर्श ठिकाण शोधत असाल तर एकदा नक्की भेट द्या कुमशेतच्या वीर धारेराव मंदिराला, जिथे श्रद्धा, शांती आणि सौंदर्य याचा अनोखा संगम अनुभवता येतो।